ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वसे पापनासे दरुशने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दरुशने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी देवतया जवळी वसे पापनासे दुरुशने पांडुरंगा करू प्रथमा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारावरी आत्मरूप गणेशु केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचंद श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने असो सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबराय यांचा हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना साधू संतांचं असणारं जे काही आसनं आहे, जे स्थितीत राहणं आहे, त्या स्थितीत राहण्याचं दर्शन करून देतात नाही का. आणि ती असणारी त्यांची जी भूमिका आहे, उंच असणारी भूमिका आहे, परंतु ती उंच भूमिका कुणालाही साध्य करता येते. त्याला लागते फक्त मनुष्य देह लागतो. मनुष्य देहातल्या जीवाला, कोणत्याही वर्णातल्या आश्रमातल्या जीवाला ती स्थिती प्राप्त करता येते. इतर देहातल्या जीवाला तर जमत नाही, पण मनुष्य देहातल्या जीवाला करता येते. आणि मनुष्य देहातल्या जीवाला जी स्थिती प्राप्त करता येत नाही, तिच्या नादी सगळेच लागलेत नाही का. जी स्थिती व्यवहारातली लहान मोठी आपण समजलेली, लहान मोठी आहे का आपण समजलेली, आपण समजलेली नाही का. आपण गरिबी स्थितीला उंच समजतो का लगे खाली समजतो, हलकी समजतो गरिबी स्थिती. आणि श्रीमंत स्थिती उंच समजतो आपण नाही का. हे आपण ठरवलेले नाही का. भ्रांत जीवन ठरवलेली लहान मोठी स्थिती ही तर काही खरी नाही. आणि जी खरी आहे ना, तर ती खरी कोणालाही प्राप्त करता येते. आणि जी खरी नाही ती कोणालाच प्राप्त करता येत नाही. वास्तविक पाहता ती प्राप्त करून घ्यायला अदृष्ट लागत नाही का. आपल्याला लहानचं मोठं व्यवहारातलं जर व्हायचं असेल ना, तर त्याला अदृष्ट लागतं.
आदृष्टाचं सहकार्य असलं तर आपल्याला मोठं होता येतं, नाही का. व्यवहारामध्ये आपण कितीही कुशल असलो, बुद्धिमान असलो आणि आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला आदृष्ट जर आडवं येत असेल तर आपल्याला मोठं होता येत नाही, नाही का. आदृष्टाची जर सहकार्य असेल तर आपल्याला सामान्य बुद्धीतून सुद्धा मोठाले झाली काही काही लोक, कारण व्यवहार आदृष्ट अनुकूल होतं व्यवहार करतात, म्हणून अशी स्थिती होऊ शकते. पण आदृष्ट जिथं अनुकूल आहे तिथंच असं होऊ शकतं. प्रतिकूल आदृष्टामध्ये मोठं होता येत नाही व्यवहारातलं, नाही का. आणि खरं जे असणारं पारमार्थिक स्वरूपातलं जो मोठेपणा आहे याच्यातल्या कोणत्याही माणसानं जरी मोठं व्हायचं ठरवलं तर निश्चित तो होऊ शकतो. अशी स्थिती ती स्थिती जी आहे मोठी ती पुन्हा खाली बी येत नाही, कधी बी होत नाही. आणि व्यवहारातली जरी बी प्राप्त झाली तरी ती खाली आल्याशिवाय राहत नाही, नाही का. म्हणून आपल्याला सगळ्यांनाच तुकोबराय अगदी कळकळीने सांगतात, ध्यानात घ्या. कारण का सगळेच माणसं सुखा करता लुसलुस करायले, नाही का. कशा करता, काय पाहिजे तुम्हाला, येऊन जाऊन आपल्याला काय पाहिजे, येऊन जाऊन सुखच पाहिजे आपल्याला. पण कोणाला कशातून, कोणाला कशातून, कोणाला कोण्या बारदाण्यातून, कोणाला कोण्या बारदाण्यातून, पण काय पाहिजे, सुखच पाहिजे. सगळ्याचं माध्यम एक आहे, का. कोणाला पत्नीतून पाहिजे, कोणाला व्यवहारातून, राजकारणातून, खुर्चीतून म्हणा, व्यापारातून पाहिजे, मुलातून पाहिजे, संपत्तीतून पाहिजे. हे सगळं बारदाना कशा करताय, सुखा करताच. सगळ्यातून काय पाहिजे, ज्याच्याकडे अभाव आहे त्या वस्तूतून त्याला सुख पाहिजे. एखाद्याला श्रीमंती असेल, घरी पत्नी अनुकूल आहे, सगळं अनुकूल आहे, पण जर संतती नसेल तर त्याला त्या संसारात करमत का नाही. मग त्याला कशातून सुख पाहिजे, संततीतून पाहिजे, नाही का. आणि संततीतून सुख त्याला पाहिजे, पण संततीत सुख आहे का नाही याचा कोण हिशोब पाहिला का. संततीत आहे का संपत्तीमध्ये आहे, काय काय ठरले आपण मूर्ख जीव आहे ना, हे आपल्यालाच मेळ नाही, लक्षात घ्या. आणि मेळ आपण मूर्खाने ठरवलेला असल्यामुळं आपल्या कुणाच्याच हे हाताला येत नाही, नाही का. आणि संतांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर हातात आल्याशिवाय राहतच नाही. तुकोबाराय म्हणतात, कारण तुमच्यात शक्तीच ती आहे, नाही का. तुकोबारायांनी वर्णन केलंय, देवच होईन म्हणती ते होती. काय म्हणतात तुकोबाराय, श्रीमंत होईन म्हणती ते होती का नाही. रोगी माणूस आहे त्याला निरोगी व्हावं वाटतं, निरोगी होईन म्हणती ते होती का नाही, सांगता येत नाही काही. आणि जरी बी झाला निरोगी तर पुन्हा रोगी होऊ शकतो, लक्षात घ्या. पण कशात बी बदल होऊ द्या, तो पुन्हा जागेवर जाऊ शकतो. पण जर काय त्यानं देव स्वरूपाला गेला, तो देव प्राप्त करून घेतला की पुन्हा त्याला भेवच नाही. दगडावर आपटिल्या त्याला काय नाही, मरणच नाही. येरी तर मरण नाहीच म्हणा, पण याच्या ध्यानात मरणच आहे, अशी भानगड झालेली. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सारा उत्तम गाती, उत्तम सारा उत्तम गाती, देवाची भलाची ते भलाची ते होती, देवाची भलाची ते भलाची ते होती, कलिकाची ते धरावा, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, कलिकाची ते धरावा, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम काल उत्तम गती, देवाची मनती होईन ते होती, कलिकाची तीन धरावा, उत्तम काल उत्तम गती, देवाची मनती ते होती, कलिकाची तीन धरावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. तरी काऊन आपण लक्षात घेत नाही, नाही का. परंतु आता हे संतांचं बोलणं आपल्याला खरं वाटत नाही का रेटत नाही,
ते खरं वाटतं का? आपण देव होऊ तर असं कधी वाटतंय का? नाही का? म्हणून अवघडे महाराज हे गुरुजीच्या परिसरातले जे काही महाराजांच्या आपल्या केशवबाबा, बाबाराव महाराज, आपले महाराज बापूराव महाराज यांच्या असणाऱ्या ह्या गुरुजीच्या सेवेनं हे लोण इकडं आलंय. आणि हे आपल्याला कधी मध्ये ऐकायला भेटतं म्हणून आपल्याला कसं तरी खरं बोलायला रेटतं, नाहीतर अवघड आहे. नाही का? सकाळी आमच्याकडे एक वाशिमचे महाराज आले आणि त्यांना चिंतन आवडते, नेहमी महाराजाकडे येतात. ते महाराजाकडे आल्यानंतर ते म्हणले, महाराज हे चिंतन आमच्या इकडच्या लोकांना जमतच नाही. आपल्या इकडचे लोक त्यांनी बरेच सप्त्याला नेऊन बघितलंय. नेऊन बघितल्यावर तिथल्या लोकांनी काय ठरवा, आपल्या महाराजाला चिंतन सांगणारी तज्ञ मंडळी, तिथल्या लोकांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्या नेणाराला म्हणू लागले, महाराज त्या लोकांना पूर्ण अभ्यासच नाही द्यायला कशाला आणलं तुम्ही? कोणाला? ह्या लोकांना पूर्ण अभ्यासच जर नाही तर यांना कशाला आणलंय? अगोदर पूर्ण कीर्तन करता यावं आणि मग त्यांना आपली तर आणावं, तर आपलं कळण. हे जर स्वतःला देव समजायले, असं कुठं आहे का? कधी झालंय का? ते स्वतःला देव समजित, तुम्हाला म्हणते आम्हाला म्हणते तुम्ही कोण आहेत? देव आहेत. आता त्यांना हे पटू लागलं का? त्याला म्हणा आधी चांगला अभ्यास करा, कीर्तनकार व्हा. आमच्याकडे काय कीर्तनकार नाहीत का? ते काय सांगतात? दुसरा देव दाखवतेत का आपणच देव आहे म्हणतात? नाही का? अशी स्थिती आहे. आता आपल्याला हे चिंतन ऐकायला मिळतंय म्हणून तरी लक्षात येते. तरी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं असा संतांचा अट्टहास आहे. नाही का? पण काय बोलणं संतांचं? मराठीत बोलणं बरं का? काय म्हणतात तो खबर आहे? एका भूमिकेवरच्या पुरुषाचं वर्णन करतात. नाही का? एका उंच स्थितीवरच्या पुरुषाचं वर्णन करतात की उंच स्थितीतला जो पुरुष आहे ना, त्याचं काय लक्षण असतं, त्याची काय नजर असते, त्याची काय समजूत असते. त्याची समजूत असते हे विश्व देव आहे. काय आहे सगळं विश्व देव, अशी त्याची समजूत असते. नाही का? हे आपल्याला पटायसारखं आहे का? नाही का? थोडं जर चिंतन केलं आपल्याला लक्षात येऊ शकतं हे सुद्धा. नाही का? हे सगळं विश्व देव आहे असं महात्म्यांचा असणारा निश्चय सांगतात आपल्याला. आणि कशाला सांगत असतील हो आपल्याला? ते काऊन सांगत असतील? त्यांना आपल्यात काय ताकद आहे त्यांना माहिती आहे. माणसाच्या देहातली ताकद संतांना माहिती आहे. नाही का? म्हणून तर ते माणसातल्या कोणत्या बी देहातल्या जीवाला काय उच्चारून बोलतात? करारे बापांनो साधना कोणाला म्हणली बरं ती? काही एखाद्या विशिष्ट माणसाला म्हणले का मोठा पाहून? व्यवहारातल्या मोठ्या माणसाला म्हणले का? वय झालेल्या माणसाला म्हणले करा रे बापांनो?